शिक्षक भरती सुरू होती आणि त्याच्यामध्ये अजून आहेही म्हटलं तर चालणार नाहीये. त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये माजी सैनिकांच्या जागेबाबत पूर्णतः पुराव्यासह खुलासा केला जाणार आहे. मित्रांनो, 2022चा जो पहिला टप्पा झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच माजी सैनिकाच्या जागा रिक्त होत्या. 22चं 23चं सोडा, 2017च्या भरतीमधल्या सुद्धा माजी सैनिकाचा राऊंड अजून झालेला नाही. तो होईल का? 2022चं काय आणि येणाऱ्या काळामध्ये माजी सैनिकांच्या जागा ज्या कन्वर्ट होतात त्या कशा प्रकारे होतात आणि सध्याचा जो आपण जी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी केलेली आहे ती म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 मधील पहिल्या टप्प्यातील 484 माजी सैनिकांच्या जागा प्युअर मध्ये रूपांतरण करून स्वतंत्र यादी लावण्यात यावी अशा संदर्भातलं आपण हे लेटर आहे ते आपण दिलेलं आहे मंत्रालयामध्ये आणि त्याचा मेल आहे तो आयुक्त कार्यालयाला सुद्धा गेलेला आहे. तर आता नंतर काय याच्यामध्ये काय होणार आहे आणि पुढे आपण जी मागणी आहे त्याला आधार कोणता आहे, हा राऊंड होऊ शकतो का, हे सर्वच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे कारण प्रामाणिक प्रयत्न आपण शिक्षक भरतीसाठी करत आहोत, लढत होतो, लढलेलो आहोत, जिंकलेलो सुद्धा आहोत आणि असंच लढत राहूयात जोपर्यंत तुम्ही शिक्षक होणार नाही. यस मित्रांनो, हे लक्षात घ्या, 18 सप्टेंबर 2025 ला शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये या संदर्भात फॉलोअप घेण्यात आला आणि याच्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. ते उपसचिव आहेत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, आबासाहेब कवळे साहेब सर यांच्यासोबत. आणि जो आपला विषय होता पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 मधील पहिल्या टप्प्यातील 484 माजी सैनिकाच्या जागा प्युअर मध्ये रूपांतर करून स्वतंत्र यादी लावण्याबाबत. मित्रांनो, हे लक्षात घ्या, 2017चा सुद्धा हाच कन्सर्न आहे. 2017ची भरतीचा माजी सैनिकाचा राऊंड झालेला नाहीये. 50% जागा कपात करण्यात आला होत्या मागासवर्गीयांच्या, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल फॉलोअप घेतल्यानंतर ते असं सांगतात की त्याची कोर्ट केस आहे आणि त्याचा आता ते नंतर लावतील असं मला तर वाटत नाहीये. तुमच्याबद्दल काही दुसरं त्याबाबतचं अपडेट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये 2017चाही माजी सैनिकाचा राऊंड त्यांनी लावला नाहीये आणि ती 2017ची भरती संपली असा अहवाल आयुक्त कार्यालयातून मंत्रालयामध्ये पाठवण्यात आलेला होता. परंतु आता आपण शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांना ठासून सांगितलेलं आहे की माजी सैनिकाच्या जागा ह्या भराव्याच लागतात. जर माजी सैनिक जर त्यांचे पाल्य वगैरे जर नाही मिळाले त्या भरतीमध्ये तर मात्र त्या प्युअर मध्ये रूपांतरित करून यादी लावावीच लागते, अन्यथा त्या जागा कोणालाही देता येत नाहीत. हे स्वतः आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शहाणे स्वतः सरांच्या सोबत चर्चा केली, त्याचसोबत TNT ला जाऊन सुद्धा चर्चा केली, याच्यातले फॅक्ट सांगितले, याचा परिणाम सांगितला आणि आता मात्र त्यांनी याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि या संदर्भातला मेल आता आयुक्त कार्यालयाला पाठवलेला आहे. लवकरच याच्या संदर्भात लेटर सुद्धा येईल. चॅनलवरती ते आपण देतच राहू. ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही त्याचबरोबर फेसबुकवरती तुम्ही जॉईन होऊ शकता, इंस्टाग्रामवरती जॉईन होऊ शकता कारण तिथेही आपण महत्त्वाचे अपडेट्स देत असतो. मित्रांनो, हे लक्षात घ्या, आपण त्याला रेफरन्स कुठला दिला होता, माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संकलन 2022-23 TNT 1 12 जून 2023 एक पत्र दिलं होतं. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व रत्नागिरी क्रमांक 22 जानेवारी 2025 हे 2 संदर्भ देण्यात आले होते. आपली मागणी काय आहे ते समजून घेऊयात आणि याच्यावरती काय म्हणाले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगते. सो स्टे कनेक्टेड. महोदय, उपरोक्त विषयान्वये आहे की पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती 2022 अन्वये पहिल्या टप्प्यातील रूपांतरित निवड यादी दिनांक 25 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून समांतर आरक्षण अंतर्गत माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने 484 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. ह्या 484 जागा कोणत्या विषयाच्या आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णतः फॅक्ट फाईल पुराव्यासहित सांगणार आहे. सो मित्रांनो, पटत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो, गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा हीच अपेक्षा. संदर्भ 1 नुसार माजी सैनिकाच्या जागा 1 वर्षाच्या आत सामाजिक आरक्षणात रूपांतर करता येत नाहीत, परंतु 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2022च्या भरतीला आपण पाहतोय की फेब्रुवारी 2000 कधी राऊंड लागलेला आहे आपला पहिला पवित्र पोर्टलचा पहिला
दुसऱ्या शिक्षक भरतीचा पहिला राऊंड ऑलरेडी लागला. ओके, त्याच्यामध्ये 25 जून 2024ला लागलेला आहे आणि आता मात्र त्याला वर्ष सुद्धा झालेलं आहे. आणि त्याचनुसार 22 जानेवारी 2025चा दुसरा संदर्भ सुद्धा आपण त्याच्यानुसार देत आहोत. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की माजी अंतर्गत माजी सैनिक उमेदवार उपलब्ध झाल्याने 484 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. संदर्भ क्रमांक 1 नुसार माजी सैनिकांच्या जागा 1 वर्षाच्या आत सामाजिक आरक्षणात रूपांतर करता येत नाहीत, परंतु त्या 1 वर्ष झालेला आहे आणि त्या सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गात गुणानुक्रमाने यादी प्रसिद्ध करता येते. आज रोजी त्या जागेस 1 वर्षाहून अधिक दिवस झाले असून गुणानुक्रमांक स्वतंत्र यादी लावण्यात यावी. मला असं वाटतं हा जो मागणी आपण करतोय ती कशा पद्धतीने प्रपोर्शन आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्येच मी सांगत आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षणाच्या माजी सैनिकाची 484 जागेची निवड यादी प्रसिद्ध करणे संदर्भात माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावास मान्यता देण्यात यावी ही विनंती. मित्रांनो, हा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून मंत्रालयाकडे प्राप्त झालेला आहे का, त्याचबरोबर मंत्रालयातून याच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे याच्यावरती आपण चर्चा करूया. पहिल्यांदा 484 जागा कोणासाठी आहेत आणि याचा कोणाला फायदा होणार आहे हे सुद्धा आपण पाहून घेऊया. मित्रांनो, कन्व्हर्टेड राऊंडच्या ज्या माजी सैनिकाच्या जागा आहेत त्या जवळपास 4084 आहेत आणि त्या कशा पद्धतीने आहेत आणि बऱ्याचशा जागा या प्रायमरी लेवलला आहेत आणि त्यातल्या जवळपास 200 ते 250 जागा या मात्र इंग्लिश मिडियमच्या कॅन्डिडेटला प्रिफरन्स देऊन दिल्या जाणार आहेत. या संदर्भात हे सर्व डिटेल्स आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. त्याच्यामध्ये हे सगळं बायफर्गेशन दिलेलं आहे आणि या ज्या जागा अजून भरलेल्या नाहीत शासनानं त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत आणि अर्थातच या माजी सैनिकाच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या जागा ज्या खाली राहिलेल्या आहेत त्या आता प्युअरमध्ये रूपांतर करून भरल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी आपण नुकतंच पाहिलेलं आहे की फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्नही करत आहोत आणि आपल्या प्रयत्नाला यशसुद्धा येईल हीच अपेक्षा आहे. अर्थातच रिक्त अपात्र गैरहजर राऊंडच्या बाबतीमध्ये जरी संदिग्ध असली तरीसुद्धा कन्व्हर्जन राऊंडमधला जो माजी सैनिकच्या जागा ज्या रिक्त राहिलेल्या आहेत त्या प्युअरला देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला कोणती हरकत नसावी, कारण हा पुरावा आहे आणि जर याच्यानुसार जर त्यांनी ही कार्यवाही जर नाही केली तर मात्र येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती कोर्ट केस पडू शकते आणि हे शालेय शिक्षण विभागाला माहीत आहे. म्हणून 2017च्या सुद्धा माजी सैनिकचा राऊंड झालेला नाही म्हणून त्यांना पोर्टलचा टॅब आजही बंद करता आला नाही. आता तो बंद करण्यासाठी ते ना हरकत कोणाकडून तर घेतील आणि तो बंदही करतील, परंतु 2022च्या बाबतीमध्ये तसं न होता आपण मागणी केलेली आहे की या जागा भरण्यात याव्यात, त्यामुळं तो ते डायरेक्ट बंदही करणार नाही आहेत. पूर्णतः जागेचं स्पेसिफिकेशन त्याचबरोबर कुठल्या जागा रिक्त होत्या त्याच्यावर कशा पद्धतीने या कन्व्हर्जन राऊंडमध्ये माजी सैनिकच्या जागा भरल्या जाऊ शकतात या संदर्भातल्या मित्रांनो हे पूर्णतः डिटेल्स आहेत. याच्यासाठी आपण शालेय शिक्षण विभागाकडे मंत्रालयामध्ये ऑलरेडी चर्चा तर केलेलीच आहे आणि याचा मेल आता आयुक्त कार्यालयाला सुद्धा प्राप्त झालेला आहे. नुकतंच आयुक्त कार्यालयातून असं म्हणतात की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु मंत्रालयामध्ये असा कोणताही प्रस्ताव माजी सैनिकच्या जागेबाबत प्राप्त झालेला नाही. ही खरी गोष्ट म्हणजे जी वास्तव आहे सत्य ते आपण आता उघडकीस आणलेलं आहे आणि पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवण्यासाठी आयुक्त कार्यालयाला आता तसं सांगण्यात येईल. अर्थातच मंत्रालयाकडून त्याबाबतचं आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून परिपत्रकसुद्धा निघाल. 484 जागा ह्या जरी कमी असल्या तरीसुद्धा आज एक नोकरीसुद्धा महत्त्वाची आहे, कारण वय वाढते आणि त्या उमेदवारांना हा मोठा दिलासा असणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला फॉलोअप घ्यायचं आहे. जे उमेदवार पुण्यामध्ये आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहा किंवा तुम्ही मला मेल करा, टेलिग्रामला मेसेज करा, कारण आपल्याला याच्यासाठी फॉलोअप घेणं तितकंच गरजेचं आहे आणि हा राऊंड लागेल याच्या बाबतीमध्ये शासनता नाही आहे. थोडा लेट लागेल परंतु लागेल, कारण याच्या परमिशन आहेत, अजून प्रस्ताव यायचा आहे, नंतर याच्या बऱ्याचशा परमिशन घ्याव्या लागतात
आणि त्यानंतर हा राऊंड लागणार आहे. त्यामुळे प्रोसेस जरी मोठी असली तरीसुद्धा जे या राऊंडच्या रेस आहेत त्यांना मात्र याच्यामुळे संधी मिळणार याबाबत शंकाच नाही आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि हो, आपल्याला शिक्षक भरतीसाठी प्रामाणिक लढा लढत असताना या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 1,00,000 उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि ते टार्गेट तुम्हा प्रत्येकाला कंप्लीट करायचं आहे आणि तुम्ही करालच अशी अपेक्षा आहे. सो 1,00,000 उमेदवार आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून सबस्क्रिप्शनद्वारे व्हायला हवेत, हीच एक प्रामाणिक अपेक्षा तुमच्या समोर ठेवून मित्रांनो याच्यासाठी प्रयत्न करूयाच. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 484 जागेसाठी आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून फॉलोअप घेतोय. तुम्ही हे पूर्णतः ऑफिशियल तुम्ही हे लेटर सुद्धा पाहू शकता, तारीख सुद्धा पाहू शकता तुम्ही, आणि याच्यावरचं लवकरच एक परिपत्रक सुद्धा तुम्हाला आलेलं दिसेल. परंतु आता विषय काय आहे की हा प्रस्ताव आलेला आहे का, तर मित्रांनो याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रालयाने आता आयुक्त कार्यालयाकडे विचारणा केलेली आहे की या जागेचं प्रपोर्शन जे आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे ते खरं आहे का, आणि त्याच्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे एक मार्गदर्शन मागवलेलं आहे. आयुक्त कार्यालयातून त्याच्याकडचं मार्गदर्शन येईल आणि हा राऊंड मात्र लागणार आहे. काळजी करू नका, कारण हा राऊंड लावावाच लागणार आहे. 2017च्या भरतीला आज जवळपास 7-8 वर्ष होत आली तरी तो राऊंड लावला नाही, म्हणून आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव प्राप्त झालेला आहे मंत्रालयाला की पवित्र पोर्टल वरतून 2017चा टॅब बंद करण्यात आवा, तरी तो करण्यात आलेला नाहीये. कारण मला असं वाटतं कोणीतर त्याच्या संदर्भात कोर्ट केस केलेली असावी, आणि जर केली नसेल तर मात्र त्यांनी सांगितलं की आता आम्ही हा बंदच करणार आहोत. परंतु तो विषय आपण घेतलेला नाहीये. आपण विषय घेतलेला आहे 2022च्या पहिल्या टप्प्यातील 484 राऊंड बद्दलचा. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण त्याच्यासाठी फॉलोअप घेतोय आणि तो राऊंड लागेलच, कारण बरेच उमेदवार आहेत जे अगदी काटावरती आहेत, त्यांना तरी त्याचा फायदा होईल याच्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि अर्थातच एक जरी नोकरी असली तर किती महत्त्वाची असते त्याचा अनुभव घेतलेला आहे, आणि बेरोजगार असल्यावरती, सुशिक्षित बेरोजगार असल्यावरती काय होतं ते स्वतः मी भोगलंय, म्हणून तुमच्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. हा राऊंड होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात आणि लढूयात, जिंकूयात सुद्धा, सर्वांपर्यंत पोहोचवा. जरी तुम्ही 2025च्या भरतीमध्ये रेसमध्ये असाल तरी त्याला अजून वेळ लागणार आहे, परंतु हा राऊंड लवकरात लवकर लागण्यासाठी ऑफिशियल काही परमिशन्स आहेत त्या सुद्धा काढाव्या लागणार आहेत, आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण फॉलोअप घेतोय. काळजी करू नका, याच्यासाठी आपण पूर्णपणे ताकदीने मैदानात उतरूया आणि लढूया आणि जिंकूया सुद्धा. तुम्हाला काय वाटतं हे मात्र कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मित्रांनो विसरू नका, आणि प्रामाणिक प्रयत्नाला यश येवो एवढंच फक्त आशीर्वाद तुमचे राहू द्यात सोबत, आपल्या फाउंडेशनच्या सोबत राहूयात आणि यस, नक्की जिंकूया याच विश्वासासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.